नमस्कार. माझ्या तमाम महाराष्ट्रातील आदिवासी कोळी बांधवांना माझा सप्रेम जय वाल्मिकी. बांधवांनो, आपल्याला माहितीच आहे की 7 जूनला आदिवासी विभागाने एक GR काढलेला, एक शासन निर्णय आलेला आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये व्हॉट्सॲपवरती आणि फेसबुकवरती काही लोकांची प्रतिक्रिया आहे की ॲडव्होकेट चेतनदादा आपण त्या समितीत होते, अविनाशजी पण आमचे त्या समितीत होते, ॲडव्होकेट तळेकर साहेबसुद्धा होते. मग हा GR मध्ये काही मुद्द्यांवरती माझ्या बांधवांना आक्षेप आहे, तर त्याच्याबद्दल दादा तुम्ही स्पष्टीकरण द्यावं किंवा तुमचं काय मत आहे, असे अनेक लोकांचे मला फोनही होते. मी थोडा व्यस्त होतो गेल्या 2-3 दिवसापासून, त्यामुळे आपल्यासमोर बाजू मांडायला किंवा प्रतिक्रिया देण्यासाठी मी उपलब्ध नव्हतो. परंतु बांधवांनो, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, समाजात जो कोण व्यक्ती आहे, जो समाजकारणासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी आलेला आहे, हा प्रत्येक माणूस प्रामाणिक असतो. मी घ्या, माझे पहिलेचे नेते घ्या, आजचे नेते घ्या, विविध संघटना घ्या, प्रत्येक जण हा समाजाच्या उन्नतीसाठी चाललेला असतो, समाजाच्या फायद्यासाठी चाललेला असतो. आता आपल्यात भांडण कसं होईल, तेढ निर्माण कसं करेल, हे काम कोणाचं आहे? आजपर्यंत ज्यांनी आपल्याला न्याय दिला नाही, अन्यायच करत आले, हे त्या लोकांचं काम आहे. आता मुळात हरदास कमिटीची स्थापना ही कशासाठी झाली होती, आपण सर्वांनी नीट समजणं फार गरजेचं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. अनेक बांधवांचं महाराष्ट्रामध्ये असं म्हणणं होतं, मग ते आमदार रमेशदादांकडे यायचे, कोळी महासंघाचे अध्यक्ष आहेत, माझ्याकडे यायचे, अनेक संघटना आहेत, अनेक पदाधिकारी आहेत आमच्याकडं, त्यांचं सगळ्यांचं एकच म्हणणं होतं, दादा आपल्याला हे जातीचे दाखले आणि वैधता प्रमाणपत्र आहे ही सुलभरित्या मिळत नाही आहेत. कारण का तिथे बसलेले अधिकारी हे द्वेषबुद्धीने आणि कुठल्या ना कुठल्या कारणास्तव ते जाणीवपूर्वक रिजेक्ट करतात. आता करतात तर आपण कायदा तर बदलू शकत नाही आहोत. मग कायद्यात अशी तरतूद व्हावी ज्यानेकडनं हे सुलभरित्या मिळावं, यासाठी आमचे प्रयत्न होते. आमदार रमेशदादांनी, मला अजून आठवते होते, साध्वी निरंजन ज्योतिजी केंद्राच्या मंत्री होत्या, त्या आलेल्या. त्या अनुषंगाने आपण देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली की साहेब, आपण या महाराष्ट्रात आमचा आदिवासी कोळी बांधव आहे, ह्यांना न्याय देणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला काही ना काही पाऊल उचलायला पाहिजे. तर साहेबांनी सांगितलं की आपण एक समिती गठीत करू आणि त्या समितीचा अहवाल येऊ दे आणि त्या समितीच्या मार्फत आपण मग तुम्हाला कसं सुलभरित्या जातीचे दाखले मिळाले जातील आणि प्रमाणपत्र, ह्याच्यावरती आपण निर्णय घेऊ. त्या अनुषंगाने ही हरदास कमिटी स्थापन करण्यात आली. मग हरदास कमिटी स्थापन झाली, मला माहिती आहे डिसेंबर 2018ला, पण ती अंमलात आली 14 जानेवारी 2019ला. त्याचं पहिलं परिपत्रक बाहेर आलं आणि ती समिती अंमलात आली. आता समिती अंमलात आल्यानंतर समाजाच्या वतीने कोणतरी प्रतिनिधी असावा, कारण का आपली बाजू आजपर्यंत शासनाकडे मांडायलाच नव्हतं. म्हणून आज मी गारानं हे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना, माजी मुख्यमंत्री यांना सांगितलं. मग त्यांनी सांगितलं ठीक आहे, मी समाजाच्या वतीने अशासकीय लोक, आणि का तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, ही शासकीय कमिटी आहे. शासकीय कमिटीमध्ये बाहेरचे कुठलेच अशासकीय व्यक्तिमत्व हे घेता येत नाही. तरी पण मी त्यांना विनंती करून आम्ही ते घ्यायला सांगितले. त्या अनुषंगाने आमची फाईल पुटअप झाली. आमची फाईल ही आदिवासी विकास मंत्रालयात दाबून ठेवलेली होती. मी तुम्हाला हेही सांगतो, ह्याचं कारण का, कारण का ज्या दिवशी आम्ही पाठपुरावा करतो त्यानंतर आम्हाला असं कळलं की फाईल अजून का होत नाही, सही केलेली आहे, अजून निर्णय काय नाही. आदिवासी विभागाने दाबली होती, त्यांच्यावर प्रेशर होता की ह्यांची लोक घेण्यात येऊ नये, कारण का त्यांना माहिती आहे, स्वाभाविक आहे, ह्यांचे समाजाची लोक आली, अनुसूचित जमातीची लोक आली तर नक्कीच ते त्यांच्या फायद्याचं काहीतरी करतील, म्हणून फाईल दाबली गेली होती. मग आम्ही ती फाईल शोधून प्रेशराईज करून म्हणून 20 मार्च 2019ला माझी आणि अविनाश कोळीजींची एक परिपत्रक निघालं आणि त्या परिपत्रकाच्या अनुसार आमची तज्ज्ञ सदस्य म्हणून आमची तिथे नियुक्ती करण्यात आली. आता बघा, 14 जानेवारीपासून कुठे आहोत आपण, 20 मार्चला आम्हाला परिपत्रक आलं. आता तोपर्यंत काय झालं, तोपर्यंत आम्ही जाईपर्यंत हरदास समितीने 2 बैठका घेतल्या, 2 मीटिंग घेतली. एक 6 फेब्रुवारीची घेतली
आणि एक 25 फेब्रुवारीची घेतली. पहिली बैठक झाली मुंबईला, दुसरी बैठक झाली बार्टीच्या ऑफिसमध्ये पुण्याला. आता ह्यामध्ये सर्वांमध्ये मग TRTIचे अध्यक्ष होते, बार्टीचे अध्यक्ष, बार्टीचे सर्व मेंबर्स होते, अध्यक्ष होते, मंत्रालयातले ट्रायबल डिपार्टमेंटचे सेक्रेटरी होते. ही सर्व लोकांनी ह्यांनी त्यांची 25 फेब्रुवारी 2019लाच त्यांचा रिपोर्ट पण दिला होता, त्यांची प्रतिक्रिया दिली होती आणि काय करावं हे सुचवलं होतं. आता मुळात तुम्हाला सांगायचं झालं तर ही समिती कशासाठी आपण गठीत केली होती? कोळी महादेव, कोळी मल्हार, टोकळी कोळी इतर जमातींच्या लोकांना अनुसूचित जमाती प्रमाणपत्र वैधता प्राप्त करताना येत असलेल्या अडचणींचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी समिती गठीत केली होती. म्हणजे कार्यक्षेत्र हे लिमिटेड होतं त्या समितीचं, की अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या कशा भेटतील त्याच्यासाठी ही समिती बसवली होती आणि त्यासाठी काय उपाययोजना केल्या होत्या. मग जेव्हा आम्ही गेलो तेव्हा आम्हाला कळलं की 2 मीटिंग ऑलरेडी झालेल्या आहेत. आमच्या पहिलाच ह्यांनी हरदास साहेबांना वेगळंच काय सांगितलेलं आहे, म्हणून मी ते सगळे डॉक्युमेंट्स मागवून घेतलं. तज्ज्ञ सदस्य असल्यामुळे आम्ही ते मागवून घेतले. काय मी त्याचा अभ्यास केला. अभ्यासात त्यांचे मी तुम्हालाही दाखवीन. अभ्यासामध्ये असं कुठंच पुढच्या मुद्द्यांवर कुठेच असं म्हटलेलं नाही जे आपले कळीचे मुद्दे आहेत त्याच्याबद्दल वेगळी चर्चा होती. त्यामध्ये आम्ही जेव्हा पहिली बैठक घेतली 4 एप्रिल 2019ला आमची पहिली बैठक झाली. पहिलं बैठकीचं इतिवृत्त सुद्धा माझ्याकडे आहे. त्या इतिवृत्तामध्ये त्या मिनिट्समध्ये बांधवांनो स्पष्ट म्हणणं आहे, अविनाश कोळींनी चांगली बाजू मांडली, तळेकर साहेबांनी चांगली बाजू मांडली, मी सुद्धा समाजाच्या वतीने चांगली बाजू मांडली. स्पष्ट आहे त्याचं इतिवृत्त आपल्या सगळ्यांकडे आहे. ते काय जगजाहीर आहे, माझ्याकडनं खूप लोकांनी नेलं. आम्ही समाजाच्या वतीने कुठेच अशी स्टेटमेंट केली नाही की रिव्ह्यू ची ह्यांना पॉवर्स देण्यात यावं. आमची स्पष्ट विरोध होता. ज्या वेळेस आम्हाला कळलं की आदिवासी खात्यातल्या जी फेब्रुवारीमध्ये बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये कोणीतरी असा एक मुद्दा अनुभवलेला, त्याच्यात सुद्धा त्यांचंही म्हणणं नव्हतं, कारण का लेखी ह्याच्यात कुठंच त्यांचं म्हणणं नाहीये. त्यामुळे आमचं जे म्हणणं आहे आपलं, त्यामुळे मी तुम्हाला वाचून दाखवतो. गेल्या 3 वर्ष सबळ पुराव्याऐवजी वारंवार संशयावर समिती पडताळणी करत होती. त्यामुळे पुनर्तपासणीचे अधिकार समितींना देऊ नयेत, त्याचा उद्देश साध्य होणार नाही व गैरवापर होईल. झुमकर हे स्पष्ट आम्ही आमच्या अहवालामध्ये मार्किंग केलेली आहे. आम्ही विरोध केला होता. त्यामुळे समाजाच्या कुठल्याच बांधवांनी, मग मी असू दे किंवा अविनाशजी असू दे किंवा तळेकर असू दे, आम्ही कोणीच समाजाच्या विरुद्ध काम केलेलं नाहीये. उगीच महाराष्ट्रामध्ये गैरसमज पसरवण्याचं काही समाजकंटक आहेत ह्यांनी केलं आहे. आणि आम्ही दिलेल्या अहवालाच्या प्रमाणे, मी अहवालही माझ्याकडे आहे, मी काय अहवाल सबमिट केला आहे हा मी अहवाल हरदास कमिटीचा सबमिट केलेला आहे. आपण सर्व बघू शकतात, माझ्याकडे आहे सुद्धा. तुम्ही बघून घ्या की मी अहवालात काय सांगितलेलं आहे. समितीची कार्यक्षमता लिमिटेड होती. त्यामुळे आपल्याला प्रमाणपत्र व दाखले सुलभरित्या कशा भेटतील ह्याच्यावरतीच आपल्याला बोलायचं होतं. मग अर्धे लोक सांगत होते, आम्ही बसले होते तेव्हा, साहेब तिथं इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये, आमच्यावर कधी हल्ले होतात, मग आम्हाला पाहिजे तसे कम्प्युटर किंवा हे टायपिस्ट नाही आहेत, बरं आम्हाला बसायची व्यवस्था नाही, आम्हाला ऑफिस, अशा अनेक गोष्टी होत्या. मी स्पष्ट माझं त्यामध्ये मत मांडलं होतं की साहेब, हा जो विषय अध्यक्षांकडे सांगितलेलं की ह्या महाराष्ट्राच्या आदिवासी विभागाकडे चाली, रूढी, परंपरा, वेशभूषाचा कुठंच अभ्यास नाही, अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यास नाही. मग हे कुठल्या विषयावरती हे जातीचे प्रमाणपत्र रिजेक्ट करतात आणि दाखले, सर्व मुद्दे ह्याच्यात कव्हर झालेले आहेत. त्यानंतर आम्ही हेही सांगितलं की दक्षता पथक कसं काम करतं. अविनाशजींनी पण खूप चांगली बाजू मांडली, तळेकर साहेबांनी सुद्धा खूप सुंदर बाजू मांडली. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आम्ही सर्वांनी समाजाच्या हिताची बाजू मांडलेली आहे. आमच्यातलं कोणीच कुठलीच चुकीची स्टेटमेंट केली नाही, कारण आम्ही पण तेवढे शेवटी जबाबदार लोक आहोत. आम्हाला माहिती आहे की समाजाचं हित कशात आहे.
आता तपासणी समिती कशी काम करते, मग ते द्वेषबुद्धीने कशी करतात, मग त्यांना अधिकारी जो बसलेला आहे, जो एका प्रकल्पावरती सुपरवायझर म्हणून पाणी मारायला येतो 25-30 वर्षापूर्वी, तो नंतर जाऊन तिथं उपाध्यक्ष बनतो TRTIचा आणि तो समितीचा अध्यक्ष बनतो तिथं आपल्या सर्टिफिकेट द्यायला. आम्ही त्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की ही कार्यपद्धती बदललीच पाहिजे. त्यासाठी बनवलेली समिती आहे की जातीचे दाखले आणि वैधता प्रमाणपत्र देताना ह्या अडचणी निर्माण करतात, हे द्वेष बुद्धीने काम करतात. मग तिथं कोळी महादेवचा प्रश्न आला किंवा कुठल्या इतर जमातींचा प्रश्न आला की तिथं कातकरी समाजाचा बसलेला अधिकारी, भिल्ल समाजाचा बसलेला अधिकारी, गौंड समाजाचा बसलेला अधिकारी हा जाणीवपूर्वक आणि द्वेष बुद्धीने आमचं रिजेक्शन करतो. हे आम्ही स्पष्ट नमूद केलेलं, आमचं स्पष्ट अहवालामध्ये लिहिलेलं आहे, त्याच्यात तुम्ही कोणी वाचू शकता. अशा परिस्थितीत आपल्याला एक ॲपिलेट ऑथॉरिटी क्रिएट करणं फार गरजेचं आहे. कारण का जेव्हा आम्ही हरदास साहेबांना सांगितलं की ह्या समित्या ह्या त्यांच्या कार्यपद्धतीने काम करत नाही, द्वेषबुद्धीने काम करतात, आपण या समित्या रद्दच कराव्या, पण हरदास साहेबांनी सांगितलं की नाही असं करता येणार, सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सनी ते आलेले आहेत, ते कायद्यात रूपांतर होऊन त्या फंक्शनिंग करतात. त्यामुळे आपलं कार्यक्षेत्र काय दिले समितीला की सुलभरित्या कसे मिळावे ह्यासाठी तुम्ही आम्हाला सजेशन करा. स्पष्ट त्याच्यात नमूद केलेलं आहे. माझ्या रिपोर्टमध्ये सुद्धा तुम्हाला कोणाला बघायचं असेल, मी यापूर्वी दिलीप जमादार साहेबांना माझा रिपोर्ट पाठवलेला आहे. हा रिपोर्ट बनवताना मी लोणावळ्याचे इकडं फार्म हाऊसवर बैठक घेतली होती. त्यामध्ये सतीश दडे होते, बाळासाहेब उरगडीवाड होते, गुंगे होते, आपले जमादार साहेब होते, चव्हाण साहेब होते, ॲडव्होकेट ते दोन्ही कल्याणचे आमचे मित्र होते, बोईनोड, असे सगळी लोक तज्ज्ञ बोलवली होती. आणि त्यानंतर मी समाजाच्या वतीने हा रिपोर्ट दिला होता. आता बांधवांनो, आम्ही तर रिपोर्ट दिला, सगळ्या नितळेकर साहेबांनी दिला, मी दिला, अविनाशजींनी एक हे लेट दिलं, पण दिलं त्यांनी रिपोर्ट. आमच्या व्यतिरिक्त 150 लोकांनी तिथं प्रकरण सबमिट केली होती, 150 निवेदनं आली होती. आता ह्या निवेदनामधलं त्यांनी सार काढायला पाहिजे होतं, त्या हिशोबाने त्यांनी सुलभरित्या कशामुळे असा GR यायला पाहिजे होता. आता तुम्हाला मी GR ची मजा सांगतो काय करले. आता GR मध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे बघा. तुम्हाला शासन निर्णय वाचून दाखवतो, मी जेवढं महत्वाचं आहे तेवढंच वाचतो. या शासन निर्णयामध्ये मी हायलाईट करून ठेवलेलं आहे सगळ्यांसाठी. 6व्या लाईनवरती आहे, माननीय सर्वोच्च न्यायालय कुमारी माधुरी पाटील विरुद्ध अपर आयुक्त आदिवासी विभाग ठाणे व इतर या प्रकरणी दिलेल्या मार्गदर्शन सूचनानुसार सध्या अस्तित्वात असलेली कार्यपद्धत व यंत्रणा यामध्ये कोणतीही व्यथा आणण्याची व पर्यायी यंत्रणा सुचवायची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी अस्तित्वात असलेले कार्यपद्धती ही योग्य असून भविष्यात ही कार्यपद्धत वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी चांगल्या पद्धतीने कार्यरत राहू शकते असे मत व्यक्त केले आहे. हे साफ खोटं आहे. आपण ही समिती बसवलेलीच त्याला की वैधता प्रमाणपत्र हे सुलभरित्या देत नाही, दाखले सुलभरित्या देत नाही, आणि आम्ही त्या ह्याच्यावरती सगळ्यांनी आक्षेप घेतलाय. हे सर्व आक्षेप जे आम्ही घेतलेले आहेत ते आमच्या रिटर्न सबमिशन म्हणजे मिनिट्स बनले त्याच्यामध्ये आहेत, ते दिसत आहेत, स्पष्टपणे दिसत आहेत त्याच्यामध्ये. म्हणून ही जी काय हा GR काढलेला आहे ह्यांनी 7 जूनला हा द्वेषबुद्धीने काढलेला आहे. ह्याच्यामध्ये बांधवांनो मी कंपेअर केलं सगळ्या गोष्टी. आता पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा, तिसरा, चौथा, 5वा मुद्दा जो मी सांगितला होता, जो तुम्ही सर्वांनी सांगितलं की ॲपिलेट ऑथॉरिटी तो आहे, 6वा आहे, 7वा आहे. कळीचे मुद्दे कुठले आहेत माहिती का, जे कधी आम्हीही हा म्हटलो नव्हतो आणि शासनाच्या वतीने सुद्धा कोणी हा म्हटलेलं नाहीये. कारण का तुम्ही जर 25 तारखेचं हे 25 तारखेचं जे काही बार्टीची लोक, TRTIची लोक जी काही होती, 25 तारखेचं तुम्ही जर नीट अवलोकन केलं, मी सगळं 25 तारखेचं पण नीट होतो, त्यामध्ये सुद्धा कुठल्याच अधिकाऱ्यांनी जे काही हे सांगतायत एखाद्या प्रकरणी यापूर्वी 9व्या पॉईंटमध्ये एखाद्या प्रकरणी यापूर्वी देण्यात आलेल्या वैधता प्रकरणी काही नवीन पुरावा समोर आल्यास सदर प्रकरणाची स्वाधीनता पुनर्चौकशी करण्याचे अधिकार समितीने देण्यात यावे, असा मुद्दा कोणीच उचलला नव्हता. आणि हे आदिवासी विभागाच्या
द्वेष बुद्धीनी हा इन्सल्ट केलेला आहे समितीनी, समितीच्या कुठल्याच मेंबरनी, मग शासकीय असू दे की अशासकीय असू दे, असं कोणीच कधी हा मुद्दा उपस्थित केला नव्हता. उलट जर हा मुद्दा आला होता त्यावेळेस समितीच्या तिन्ही लोकांनी, सतीश तळेकर साहेबांनी, मी आणि अविनाशजींनी विरोध केलेला आहे, त्याला रिजेक्ट केलेला आहे की पुनर्तपासणीचे ह्यांना अधिकार देण्यात येऊ नये, त्याचा गैरवापर करतील आणि त्याचं उद्दिष्ट साध्य होणार नाही. म्हणजे आमचा विरोधच होता, आपला विरोधच होता. आपल्या विरोधात जाऊन ह्यांनी काय केले, आपल्यामध्ये भांडण लागायसाठी 9वा पॉईंट इन्सर्ट केला. 10वा पॉईंट पण ठीक आहे, 11 ठीक आहे, आता 12वा पॉईंट पण कोणी उद्भवलाय. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास त्या आधारे देण्यात आलेले लाभ काढून घेण्यासाठी कार्यमर्यादा निश्चित करण्यात यावी. अहो, कार्यक्षेत्रच नाहीये, हे असं कधी कोणी म्हटलेलंच नाहीये त्याच्यामध्ये, आणि अशी कोणाची मागणी सुद्धा नाहीये. ह्यांनी हा पॉईंट सुद्धा इन्सर्ट केलेला आहे. 14वा पॉईंट सुद्धा तसेच सदर समितीने त्यांच्या अहवालामध्ये शालेय व महसुली दस्तावेज हा सुद्धा पॉईंट कोणीच उद्भवला नाही किंवा कोणीच इन्सर्ट करायला सांगितला नाही किंवा कोणी मागणीही केली नाही. 9व्या पॉईंटची, 12व्या पॉईंटची आणि 14व्या पॉईंटची कोणीच मागणी केली नाही. आणि जी मागणी होती 9व्या पॉईंटची एखाद्या अधिकाऱ्याकडनं त्या ह्याच्यात बघितलं, त्याला सुद्धा आम्ही स्पष्ट विरोध केलेला आहे आणि घ्यायचं नाही असं आम्ही लेखी दिलेलं आहे आमच्या अहवालामध्ये. त्यामुळे शासनाने हे बळजबरी काढलेला आणि द्वेषबुद्धीने काढलेला पुन्हा एकदा हा 7 जूनचा निर्णय आहे. माझा सुद्धा त्याला विरोध आहे. मी सदस्य होतो त्यातला, अशासकीय का होईना, मला अधिकार आहे या GRच्या विरुद्ध कोर्टात जायचा, कारण का मी सदस्य असल्यामुळे मला तो अधिकार आहे. अविनाशजींना पण आहे, सतीश तळेकरांना पण आहे, पण त्यांचे जास्त अविनाशजींना आणि मला आहे. बांधवांनो, ह्यांचं परत आपल्यामध्ये भांडण लावायचं सुरू झालेलं आहे. आमची कोणाचीच अशी इच्छा नाही आहे की जे दाखले दिलेले आहेत, वैधता दिलेल्या आहेत, त्याची पुन्हा रिव्ह्यू होऊन त्याचे रिव्ह्यूचे पॉवर द्यावे. कायद्यामध्येच तशी तरतूद नाही आहे. पहिला आता हे बळजबरीनी जेव्हा मागणी नाही कोणाची, हे इन्सर्ट करायचा प्रयत्न चाललाय आणि हा षडयंत्र आहे. हा षडयंत्र आपण हाणून पाडायचा. तुम्ही जी गोष्ट सांगणार ती मी तुमच्या बरोबर आहे. आमदार रमेश दादाही तुमच्या बरोबर आहेत, कोळी महासंघ सुद्धा तुमच्या बरोबर आहे. त्यामुळे आपल्यावर कुणी लादू शकत नाही आणि या GRला माझा सुद्धा विरोध आहे. पॉईंट नंबर 9, पॉईंट नंबर 12 आणि पॉईंट नंबर 14 हा कधीच उद्भवला नव्हता. त्यामुळे आता आपण करायचं काही आणि पुढे ही लढाई कशी द्यायची ह्याच्यावरती आपल्याला आता शेवटी एकत्रित येऊन बसणं गरजेचं आहे. कारण शेवटी अनुसूचित जमातीचा प्रश्न आहे, आमचं वैयक्तिक काही नाही. आम्ही इथे समाजाच्या आणि अनुसूचित जमातीच्या लोकांच्या उन्नतीसाठीच काम करतो. इथं कोणीच व्यक्ती समाजाच्या विरुद्ध काम करत नाही. पण अनेक लोकांनी व्हॉट्सॲपवरती प्रतिक्रिया दिली, लगेच फेसबुकवरती काय लिहिलेलं आहे, दादा कसं असं. हे बघा, तुम्हाला मी एक स्पष्ट गोष्ट सांगतो, प्रत्येक माणूस हा हितासाठी आलेला असतो. मी जे सजेस्ट केलेलं, आपण सर्वांनी एक मताने केलेलं की ॲपेलेट ऑथॉरिटी असावी. ती म्हणजे कशी, हे सुलभरित्या कसे भेटतील आपल्याला दाखले, तर तिथं हायकोर्टचा एक रिटायर्ड जज असावा. त्या 2 मेंबरपैकी एक मेंबर ज्यांनी PhD केलेली आहे युनिव्हर्सिटीमधनं तो असावा. ज्यांनी अँथ्रोपॉलॉजीमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मधनं पदवी घेतलेली आहे. अशी लोक त्या ॲपेलेट ऑथॉरिटीमध्ये राहावी. कारण का निरपक्षीय लोक त्या ॲपेलेट ऑथॉरिटीमध्ये राहावी, जेणेकरून आपल्याला न्याय भेटेल. कारण का आपलं नेहमी एकच म्हणणं आहे की हे पक्षपात करतात, हे जातीवाद करतात आणि आपल्याला रिजेक्ट करतात. म्हणून ही ॲपेलेट ऑथॉरिटी आपण निरपक्षीय असावी आणि तिथं सिव्हिल प्रोसिजर कोड आणि एव्हिडन्स ऍक्ट ग्राह्य करावं. हा महत्वाचा फॅक्टर होता. हाही आम्ही हरदास साहेबांनी सांगितलं. कारण का हे देश संविधानावरती आणि कायदे कानूनावरती चालतं. त्याप्रमाणे आपण जेव्हा समितीकडे जातो तेव्हा ह्यांच्याकडे कुठलीच प्रोसिजर फॉलो होत नाही, सरसकट करतात. आता ज्युरिस्प्रुडन्स काय सांगतं, लेट 99 क्रिमिनल्स गो अनपनिश्ड बट 1 इनोसेंट शुड नॉट बी हँग. म्हणजे काय, 99 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एक निर्दोष माणसाला फाशी लागता कामा नये. आपल्याकडे 99% रे 100% पुरावे आहेत, आपण समितीला देतो, परंतु हे कुठले ना कुठले कारणास्तव काम तर रिजेक्ट करतात. तेच जर कोर्टाची लोक आली, तिकडचे रिटायर्ड जज आले, ते दोन्ही मेंबर जे निरपक्षी आले, ते काय म्हणतील, कोर्ट काय बोलतं, एक जरी पुरावा असला, 2 जरी पुरावे असले, 4 जरी पुरावे असले तरी बेनिफिट ऑफ डाऊट दिला जातो
आणि तुम्हाला त्या केसवरती निकाल दिला जातो तुमच्या फेवरने. आमचं हेच म्हणणं होतं हरदास साहेबांना की हे सगळे बदल घडण्यासाठी समिती ठेवलेली आहे, की समितीचं कार्यक्षेत्र काय दिलेलं आहे की सुलभरित्या कशा भेटतील दाखले आणि प्रमाणपत्र. तर आपण जर सिस्टीम चेंज केली तरच हे सुलभरित्या भेटणार अशी आम्ही त्यांना विनंती केली. आदिवासी विभागामध्ये हे डोकेनी काढलेलं आहे, मला माहिती आहे ना. हे काय ल गो डोके, पक्का बदमाश माणूस आहे लक्ष्मीकांत डोके. ह्याच्या सूडबुद्धीनी ह्यानी हे सगळे पॉइंट इन्सर्ट केले. आपण हे सगळे पॉइंट चॅलेंज करू की जेव्हा समितीने शिफारसच केलेली नाहीये, जेव्हा समितीच्या कुठल्याच माणसांनी ह्याच्याविषयी उल्लेख केला नाही किंवा मागणी केली नाही, मग हे आले कुठून पॉइंट आणि तुम्हाला टाकायचे अधिकार काय आहेत. त्यामुळे आपल्याला ह्याचा विरोध करायला लागेल आणि तो विरोध कुठल्या कुठल्या माध्यमातून करायचा ह्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रित बसणं गरजेचं आहे आणि एक दिशा ठरवू आणि एक दिलाने आपण समाजाच्या उन्नतीसाठी काम करू. एवढंच बांधवांनो मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो. अनेक दिवसांपासून सर्वांचीच इच्छा होती की दादा तुम्ही स्पष्टीकरण द्या. मी व्यस्त होतो, मी पहिलाही सांगितलेलं आणि मी पुन्हा सांगतो, सगळे डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत. मी पुन्हा एकदा सर्व डॉक्युमेंट्स वाचलेले आहेत. अशी रिव्ह्यूची मागणी कोणाचीच नव्हती. ही डोके आणि आदिवासी विभागाच्या सूडबुद्धीने आपल्यावरती काटा काढण्यासाठी टाकलेली आहे. त्याचा माझाही विरोध आहे आणि भविष्यात हे आपण चालू देणार नाही. ह्याचं काही पत्रव्यवहार किंवा आंदोलनं किंवा पुढची दिशा कशी ठरवायची ही सर्व आपण मिळून ठरवू. मी लवकरच ह्या विषयावरती एक सर्वांची बैठक लावू आणि आपापली प्रतिक्रिया द्या आणि पुढची लढाई एकत्रित कशी लढायची हे ठरवू आणि समाजाला आपण आपल्या हितासाठी आपण घेऊन जाऊ. एवढंच बोलतो. एकमेकांबद्दल माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, एकमेकांबद्दल वाईट किंवा द्वेष बुद्धीने बोलू नये. प्रत्येकजण हितासाठीच काम करतो. अलग अलग ज्या काही संघटना असतील तर प्रत्येकजण हितासाठीच काम करतो. मग तशा टीका टिप्पण्या करायच्या झाल्या तर माझ्याकडं खूप टीका टिप्पण्या करण्यासारख्या आहेत. खूप 2016-15 पासून मी बघत आलेलो आहे की बाबा ही कोर्टात केस टाकली, ती कोर्टात केस टाकली, अशा हायकोर्टात गेलो, तसे सुप्रीम कोर्टात गेलो. कारण का ह्या सगळ्या माध्यमातून बांधवांनो सावध पण राहा. कारण का आपल्यामध्ये पट्टी गोळा करणारी लोक सुद्धा भरपूर आहेत जे ह्या सर्व गोष्टीचा फायदा घेतात. आम्ही असं करू कोर्टात, आम्ही तसं करू, काही होणार नाही. एकत्रित एक दिलाने सर्वजण एक प्लॅटफॉर्मवर बसू आणि शेवटी शासनाच्या विरुद्ध कसा लढा उभारायचा तो आपण एकत्रित लढू. बोलण्यासारखं टीका करायला दुसऱ्यांना पण येते. कोणीच एकमेकावर टीका करू नये आणि कोणीच एकमेकांना द्वेषबुद्धीने बघू नये. सर्वजण समाजाच्या हितासाठी बसलेले आहेत. मी ही बॉम्बे हायकोर्टची प्रॅक्टिस म्हणून समाजाच्या हितासाठी इथं आलेलो आहे. तुम्ही मनात कुठलीच शंका ठेवू नका. पण समाजाची उन्नती कशी होईल, प्रगती कशी होईल ह्यावरती आपण सर्वांनी लक्ष द्या. एवढंच तुम्हाला बोलतो आणि हरदास समितीच्या जो काही 7 जूनचा GR आलाय त्याविषयी लवकरच आपण बैठक लावू आणि तुम्हाला सर्वांना मी आमंत्रित करीन. काही जर नावं सुटली तर आपण मला फोनही करू शकतात. पण कृपया गैरसमज करून घेऊ नका कोणीच. मीही काही विरोधात कुठली सही केलेली नाही आहे. अविनाशजींनी पण विरोधात काही सही केली नाही आणि अशी कुठं मागणी पण नव्हती. हे त्यांच्या द्वेषबुद्धीने केलेली काम आहे. हरदास साहेबांनी 29 मेला हा अहवाल आमच्या समोर आणला आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही जी गोष्ट मला सांगितलेली आहे, जातीचा दाखला आणि प्रमाणपत्र मिळण्याकरता सुलभरित्या मिळण्यासाठी जे तुम्ही सजेशन्स दिलेले आहे, जे तुम्ही अहवाल केलेला आहे ते मी इन्क्लूड केलेलं आहे. अहवाल गोपनीय असल्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही. तुम्हाला सह्या करायला लागतील. मी सगळं इन्क्लूड केलेलं आहे आणि मला हे गोपनीयता राखून मला हे महाराष्ट्र शासनाला पाठवायला लागेल. त्यामुळे तुम्ही सह्या करा आणि त्याप्रमाणे आम्ही विश्वास ठेवून सह्या केलेल्या आहेत. आम्ही कुठलीच गोष्ट समाजाच्या विरुद्ध केलेली नाहीये आणि पुढचा लढा जो आहे तो आपण एकत्रित लढूया. आपली साफ फसवणूक झाली असेल जर यांनी चुकीचं इन्क्लूड केलेलं असेल, जी आपली मागणीच नव्हती किंवा आपलं डिमांडच नव्हतं किंवा कोणी असं कधी म्हटलंच नव्हतं, जर या सगळ्या गोष्टी ह्यांनी या नवीन GR मध्ये टाकल्यात त्या आदिवासी खात्याच्या सूडबुद्धीने केलेल्या आहेत, आपण ह्या चॅलेंज करू आणि लवकरच आपण सर्वजण एकत्रित येऊन पुढची दिशा ठरवू. एवढं बोलून मी आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वाल्मिकी.